टाइम, स्टँडर्ड टाइम म्हणजे प्रमाण वेळ, ही गोष्ट अस्तित्वात आली. आणि म्हणून पूर्ण देशामध्ये एकच वेळ असली पाहिजे. म्हणून इलाहाबाद या शहरावरून जे रेखावृत्त आणि अक्षरवृत्तचा जे मिलाप होतो त्या ठिकाणाला आपल्या भारतीय स्टँडर्ड टाईम म्हणजे प्रमाण वेळ असं मानण्यात आलं. म्हणजे तिथे जेवढे वाजले तर ते पूर्ण भारतामधल्या घड्याळी त्या वेळेनुसार आपण सेट करत असतो. समजलं? सांगा बरं, वेळ सगळी वेळ मिळवून घेण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? प्रमाण वेळेचा. तिथं वेळ वेगळी राहते, तर तिथे वेळ मिळवण्यासाठी काही काही तासांचा अंतराने तिथला वेळ सांगितला जातो. ठीक आहे? हां, चला आजच्यासाठी नकाशाची माहिती, राज्याची माहिती देऊन द्या, राज्य आणि राजधान्या. बरं, चला आपण आता सुरुवातीपासून सुरुवात करूया. वरून खाली येऊया आपण. बघा, वरचं राज्य आहे जम्मू आणि काश्मीर. 2019 साली याचे विभाजन करण्यात आलं आणि इथं जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे 2 युनियन टेरिटरीज निर्माण करण्यात आलेले आहेत. युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश. तर लडाखची राजधानी आहे लेह आणि जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर. व्हेरी गुड. त्यानंतर आपण खाली येऊ. हिमाचल प्रदेश. सांगा बरं, हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला. नंतर पुन्हा खाली आलो उत्तराखंड. उत्तराखंडची राजधानी सांगा डेहराडून. त्यानंतर थोडंसं आपण बाजूला आलो तर हा जो ऑरेंज कलरचा भाग आहे हा आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशची राजधानी बघा, सांगा लखनौ. शाबाश. नंतर आपण बाजूला आलो तर हरियाणा आहे आणि पंजाब आहे. तर हरियाणा आणि पंजाबची राजधानी एकच आहे. इथं दोघांच्या बॉर्डरवर आहे, ती दोघं राज्याच्या बॉर्डरवर आहे चंदीगड. आणि चंदीगड हे युनियन टेरिटरी पण आहे, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश पण आहे. नंतर खाली आलो तर आपल्या देशाची राजधानी आहे दिल्ली. दिल्ली हे सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. नंतर आपण खाली आलो थोडंसं पिवळ्या रंगाचं, आपल्या भारतातलं सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, बिग एरिया, सर्वात मोठं. पहा, कोणताही राज्य याच्या एवढं नाही आहे ना. सर्वात मोठं क्षेत्रफळानं राज्य आहे राजस्थान. राजस्थानची राजधानी जयपूर. नंतर राजस्थानपासून आपण मध्ये आलो थोडंसं. मध्यभागी जो प्रदेश आहे, भारताच्या मध्यभागी असणारा प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश. भारताच्या मध्यभागी इथे आहे ना असणारा प्रदेश म्हणजे कोणता? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी कोणती? भोपाळ. व्हेरी गुड. नंतर थोडंसं आपण खाली उतरलो, थोडंसं एका बाजूला खाली उतरलो तर मध्य प्रदेशमधूनच